हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे नाचणीचे पापड। बऱ्याचशा ठिकाणी याला नागेलीचे पापड असं म्हटलं जातं, पण आमच्या इकडे याला नाचणीचेच पापड बोलतात। तर बऱ्याचशा ठिकाणी याला बनवतात, काही ठिकाणी तर माहिती पण नाही की याला याचे पापड पण असतात म्हणून। तर इथे मी आज नाचणीचे पापड बनवणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत खातील असे हे पापड आहे। म्हणजे पौष्टिक आहे, खूप पौष्टिक आहे, कारण की याच्यापासूनच आपल्या शरीरामध्ये रक्त बनतं। खरंच खूप पौष्टिक आहे। तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा लहान मुलांसाठी। तर तसं तर ते खाणार नाही, पण पापड बनवले, तळून दिले तर ते नक्की खातील। तर खूप सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा। तर इथे मी काय केलंय की एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलंय आणि त्याच्यामध्ये मी इथे डिंगाचे 4 खडे टाकणार आहे। तर ते कशासाठी, तर जेव्हा आपण पापड लाटतो ना, तर ताटाला पापड चिपकू नाही, म्हणजे त्याला असं चिटकू नाही, म्हणून त्याचे जर पाणी आहे तर ते लावल्या जातं। तर थोडंसं याला कमीत कमी 8 ते 9 मिनिटासाठी याला साईडने ठेवून द्यायचे। म्हणजे थोडेसे जे डिंकाचे खडे जे आहे तर ते थोडेसे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याला साईडने ठेवून द्यायचे। तर इथे मी काय करते, पोळ्या लाटण्याचंच बेलणं घेतलंय। तर त्या बेलण्याला चिकटपट्टी लावतीये। तर चिकटपट्टी याच्यासाठी की जेव्हा आपण पापड लाटतो ना, तर तो एकसारखा दिसावा। तर माझ्याकडे काही असं प्लेनवालं बेलणं नव्हतं, तर मी यालाच म्हणजे जे डेलीच्या चपात्या बनवते ना मी, तर तेच मी इथे बेलणं घेतलंय आणि त्यालाच अशी मस्त जाडवाली चिकटपट्टी असते ना, तर ती लावायची आहे। काय होतं, जेव्हा आपण ती ट्रान्सफर लावतो ना, तर त्याने एवढं व्यवस्थित पापड बनत नाही, याने खूप छान पापड बनतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप मस्त असा एकदम प्लेन असा पापड बनतो आणि काही वेगळं असं बेलणं आणायची गरज पडणार नाही। हीच एक मस्त अशी टिप्स आहे की तुम्ही ती नक्की ट्राय करून बघा। तर एकसारखे मस्त एक प्लेन पापड दिसतात आणि पापड फाटत नाही किंवा कुठे तुटत नाही, व्यवस्थित पापड बनतो। तर इथे मी हे जे बेसिक आहे 2 गोष्टी करून ठेवल्यात। त्याच्यानंतर मी काय करते, इथे अर्धा किलो नाचणीचं पीठ आणलंय। तर नाचणीचं पीठ जे आपण लहान मुलांना शिजवून खाऊ घालतो ना, तर तेच इथे मी पीठ घेतलंय। तर तुम्ही तुमच्याकडे नाचणी वगैरे असेल तर तुम्ही त्याला पण दळून म्हणजे धुवून आणायची, त्याच्यानंतर दळून आणायचं त्याला, तर ते पण प्रोसेस तुम्ही करू शकता। पण इथे झटपट आपल्याला मस्त पापड बनवायचे, तर एकदम पटकन पीठ आणून घ्यायचं आणि त्याचे पापड बनवायचे। तर इथे मी अर्धा किलो पीठ घेतलंय। तर अर्ध्या किलो पिठाचेच मी इथे पापड बनवणार आहे। तर त्याला चांगलं चाळून घ्यायचे, त्याच्यामध्ये काही म्हणजे गाठी वगैरे असतील तर त्या निघून गेल्या पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं चाळून घ्यायचे। तर तुम्हाला जर का जास्त काळपट वाटत असतील पापड, तर तुम्ही कपड्यानं पण त्याला गाळून घेऊ शकता। तर इथे मी काय करते, अर्धा किलो तर पीठ आणलंय मी, पण त्याला एकदम मोजून घ्यायचे, कुठल्याही एका भांड्याने चांगलं त्याला मोजून घ्यायचे। तर इथे मी वाटीने मोजून घेते। तर इथे म्हणजे 3 वाटी ते असं झालंय बघा पीठ। तर 3 वाट्या इथे आपल्याला पीठ घ्यायचंय। तर नंतर काय होतं की जसं आपण अर्धा किलो आणतो, तर सेम तर पाणी घेता येत नाही अर्धा किलो, त्याच्यासाठी एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं, म्हणजे पापड बनवायला आपल्याला सोपं जाईल आणि एकदम परफेक्ट बनतील बघा। तर सिंपल मेजरमेंट आहे, 3 वाट्या आपल्याला पीठ घ्यायचे, त्याच्यानंतर 3 वाटीच याच्यामध्ये पाणी टाकायचे, एक्स्ट्रा पाणी लागत नाही, एकदम परफेक्ट पाणी लागतं। जितकं पीठ घेतलंय तितकंच पाणी घ्यायचे। तर इथे मी 3 वाट्या पाणी घेतलंय। पाण्याला काय करायचे की चांगलं गरम होऊ द्यायचे, उकळी येऊ द्यायची आहे त्याला। तर इथे मी मोठ्या साईजचं पातेलं घेतलंय, मोठ्या साईजचंच पातेलं घ्या। जेव्हा आपण मिक्स करतो ना, तर ते आजूबाजूला सांडतं बघा खूप, तर घेताना मोठंच पातेलं घ्या। तर त्याच्यानंतर पाण्याला छान उकळी आली आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे। तर इथे मी जो पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, तर तोच चमचा घेतलाय। तर त्या चमच्याने 1 चम्मच इथे मी मीठ टाकलंय। तर 1 चम्मच एकदम परफेक्ट आहे, मला तर एकदम परफेक्ट वाटलं ते। पण तुम्हाला जर का थोडंसं जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कमीही टाकू शकता, पण 1 चम्मच एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच, ज्या चम्मचनी मीठ घेतलं ना त्याच चम्मचनी मी इथे अर्धा चम्मच इथे पापड खार घेतलाय।
पापडखार याच्यासाठी की जो पापड आहे ना तो छान फुलतो, तर इथे मी अर्धा चम्मच घेतला आहे। मला जास्त म्हणजे जास्त पण पापडखार टाकलं ना तर एकदम पापड जे आहे तर ते ऑइली होतात। त्याच्यानंतर पाण्याला छान उकळी आली आहे, मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पीठ आहे 3 वाटी मोजून ठेवलं होतं आपण साईडने ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि जे पाणी आहे ना तर ते पिठावर येईपर्यंत आपल्याला त्याला छान शिजवू द्यायचे। तर तुम्ही बघू शकता जे पाणी आहे खालचं पाणी ते छान असं पिठावर आलंय आणि 1-2 मिनिटासाठी त्याला तसंच सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं, एखाद्या बेलनच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे आणि इथे जो गॅस आहे तर तो कमी ठेवायचा आहे। याच्यानंतर जो गॅस आहे ना तो कमीच ठेवा। काय होईल की जेव्हा आपण मिक्स करू ना तर ते खाली लागणार नाही, त्याच्यासाठी गॅसला कमीच ठेवा। त्याच्यानंतर काय करायचे की जे पीठ आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ द्यायचे नाही, एकदम फास्ट असं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे आणि जे बेलण्याला चिपकलेलं आहे तर ते काढून घ्यायचं। थोडंसं त्याला कमीत कमी 2 मिनिटासाठी त्याला तसंच सोडून द्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं, एकदम कवर करून घ्यायचं त्या पिठाला आणि जसं मी सांगितलं 2 मिनिटासाठी 2 ते 3 मिनिटासाठी त्याला तसंच साईडने सोडून द्यायचे आणि गॅस कमी ठेवायचा आहे। त्याच्यानंतर परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्याच्यानंतर म्हणजे पहिले त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे मी, म्हणजे थंडच पाणी आहे हे, पाण्याचा 1-2 शिपका मारायचा त्याच्यावर, हलकंसं त्याला प्रेस करायचं आणि त्याच्यानंतर त्याला परत 2 ते 3 मिनिटासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचे। तर इथे थोडंसं 1-2-3-4 मिनटं झाल्याच्या नंतर छान त्याची वाफ जी आहे तर ती आली वरती, तर परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। तेच बेलनच्या सहाय्याने किंवा चमचा वगैरे असेल तर त्याने पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे परत, म्हणजे जे पीठ आहे ते खालचं लागलेलं खाली लागू द्यायचं नाही आहे पातेल्याला। जसं मी सांगितलं गॅस जो आहे तर तो कमीच ठेवायचा। परत चमच्याने काढून परत त्याला म्हणजे साईडने परत 1-2 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचे, जसं पाण्याचा शिपका मारायचा आणि परत त्याला 2-3 मिनिटासाठी तसंच चांगलं दाबून त्याला सोडून द्यायचे। तर काय होतं, जे पीठ आहे ना तर ते शिजवणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित, नाहीतर काय होतं काही वेळेस पीठ नाही शिजलं तर पापड जे आहे तर ते चिरतात, वाळल्यानंतर तुटतात। तर त्याच्यासाठी पीठ शिजवणं हे खूप गरजेचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर इथे मी कॉटनचा कपडा घेतलाय। कॉटनच्या कपड्याला छान थंड पाण्याने म्हणजे थोडंसं थंड पाण्यामध्ये ओलं केलंय त्या कपड्याला, कॉटनच्या कपड्याला, याच्यासाठी की जे पीठ आहे तर ते मी कॉटनच्या कपड्यावर टाकणार आहे। जर तुम्हाला कॉटनच्या कपड्यामध्ये नसेल टाकायचं तर तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये म्हणजे कापडाच्या पिशवीमध्ये तुम्ही त्याला टाकू शकता। तर जी वाफ आहे तर ती पातेल्यामध्ये छान अशी एकदम पीठ जे आहे तर ते चांगलं सॉफ्ट झालं होतं आणि इथे काय करायचं, गॅस बंद करायचं आहे। एकूण मला इथे 3-4 मिनटं 10 ते 12 मिनटं झालेत बघा याला, तसंच गॅसवर मी छान शिजवून घेतलंय। तर गॅसला जेव्हा तुम्ही शिजवसान तेव्हा गॅस कमीच ठेवायचा, मी 2-3 वेळेस सांगितलं, तर हेच गरजेचं आहे, नाहीतर मग खाली खूप जास्त असं लागेल आणि पापड जे आहे तर ते अजून काळे होतील। तर कॉटनचा कपडा एकदम छान असं ओला केलाय मी, ओला केल्याच्या नंतर एका परातीमध्ये प्लेटमध्ये टाकलंय त्याला आणि त्याच्यानंतर जे पीठ आहे छान असं शिजलंय, एकदम असं सॉफ्ट झालं होतं, कुठेही असं ते पिठाचे गाठी वगैरे दिसत नव्हत्या, व्यवस्थित छान असं पीठ शिजवून घेतलंय मी। त्याच्यानंतर जे ओला कॉटनचा कपडा आहे तर तो त्याच्यावर ते पीठ टाकलंय। तुम्हाला कॉटनचा कपडा नसेल घ्यायचा तर मी जसं सांगितलं की तुम्ही कापडाची पिशवीही घेऊ शकता, त्याच्यामध्ये पण छान मळल्या जातं। तर जेव्हा तुम्ही कापडाचं जेव्हा यूज करसाल तर त्याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। तर जसं मी कपड्याला पण छान स्वच्छ धुवून घेतलंय, धुवून त्याच्यानंतरच त्याला ओलं केलंय। तर इथे जे पीठ आहे चांगलंच गरम होतं, तर मी काय केलं की ग्लासच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं। तसं तर त्याला जास्त काही मिक्स करण्याची गरज पडली नाही मला, कारण की ऑलरेडी मी त्याला छान असं शिजवून घेतलेलं होतं, तर कुठेही असं ते पांढरे म्हणजे पिठाचे गुठुळे वगैरे दिसत नव्हते। तरी पण मी त्याला छान असं परत मिक्स करून घेतलंय, चांगलं त्याला असं एकदम ग्लासच्या सहाय्याने त्याला परत मिक्स करून घेतलंय। एक छान असा पिठाचा उंडा जो आहे असतो ना आपला, तसा तो तयार करायचा आहे गरम गरम असतानाच आणि त्या कॉटनच्या कपड्यामध्येच त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर काय करायचं आहे ना की तुम्ही जे पीठ बघू शकता की किती छान असं सॉफ्ट झालं आहे
कुठेही एखादी पिठाची गुठळी वगैरे दिसत नाही. एकदम मस्त असं सॉफ्ट पीठ असं बनवून तयार झालं आहे. तर मस्त तुम्ही लगेच पापड बनवायला पण सुरुवात करू शकता. तर मी तेच केलं. त्याच्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे एअरटाईट आपल्याला त्याला ठेवायचं आहे. म्हणजे गरम गरम असताना पापड एकदम फास्ट लाटल्या जातात. जर ते पीठ थंड झालं ना की मग थोडंसं म्हणजे अवघड म्हणजे लाटायला थोडंसं जड जातं. तर थोडासा वेळ लागतो. गरम गरम असताना मस्त असे पापड जे आहे तर ते बनवून तयार होतात पटापट. तर जेव्हा आपण पीठ घेतो ना तर त्याच्यानंतर काय करायचं की त्याला चांगलं कवर करून घ्यायचं आहे. म्हणजे एखादं झाकण वगैरे त्याच्यावर ठेवायचं आहे म्हणजे ते लवकर थंड होणार नाही. तर एक मोठ्या साईजची प्लेट घेतली मी. तर प्लेटवर मी त्याला लाटणार आहे. तर जे डिंकाचं जे पाणी आहे तर ते त्याच्यावर थोडंसं लावलं आहे प्लेटला. परत लाटण्याला पण बेलनला पण लावलं आहे छान. आणि कपड्याने स्वच्छ कपड्याने त्याला परातीला पण पुसून घ्यायचं आहे प्लेटला. आणि बेलनला पण छान पुसून घ्यायचं आहे. तर एक छोटासा गोळा घेतला आहे मी पिठाचा. त्याच्यानंतर काय करायचं त्याला चांगलं असं परातीवर मळून घ्यायचं. मळल्याच्या नंतर गोल त्याचा गोळा बनवायचा. आणि जसं मी लाटती आहे की समोर त्याला ढकलायचं आहे. म्हणजे समोर एक बेलनच्या सहाय्याने त्याला समोर करायचे. जर तुम्हाला ही पद्धत थोडीशी अवघड वाटत असेल तर तुम्ही एक करू शकता की 2 कापडाच्या पिशव्या घेऊ शकता आणि छोटीशी गोळी बनवायची आणि त्याच्यावर ठेवायची. आणि असंच जसं मी लाटते आहे सेम तसंच तुम्ही त्याच्यावर पण लाटू शकता. तर जर तुमच्याकडे मशीन असेल तर अजूनच चांगलं. तर त्याने तर एकदम पटापट जे पापड आहे तर ते बनवून तयार होतात. तर खरंच ही पण खूप सोपी पद्धत आहे. काही प्लेटला चिपकत नाही. मस्त असे पापड एकदम गोल पापड येतात आणि जास्त वेळ पण लागत नाही. तर बनवून एकदम पटापट होतात. हा पापड जो आहे तर हा माझा पहिलाच होता म्हणून थोडासा मला वेळ लागला इथे. नाही तर बाकीचे पापड एकदम पटापट बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता की पापड किती इझिली आणि एकदम क्लीन असा निघतोय. आणि एकदम असा गोल असा पापड जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे. तुम्ही याला तळूनही खाऊ शकता किंवा असं भाजून वगैरे पण खाऊ शकता. कारण की पापड जो आहे छान मी असं एकदम पातळ असा लाटला आहे. तर गॅसवर तुम्ही डायरेक्टली त्याला भाजूनही खाऊ शकता. किंवा जर तुम्ही मशीननी वगैरे बनवला असेल तर छान तुम्ही त्याला तळून पण खाऊ शकता. तर इथे सगळे पापड बघू शकता किती व्यवस्थित आणि एकदम क्लीन असे निघत आहे बघा. कुठेही फाटत नाही किंवा कुठेही काढताना तुटत वगैरे नाही आहे. एकदम व्यवस्थित असे पापड जे आहे तर ते निघून किंवा बनवून तयार होत आहे. तर सगळे जे पापड आहे तर ते बनवून तयार करायचे. एखाद्या छान कापडावर तुम्ही याला वाळू शकता. म्हणजे कापडावर पण व्यवस्थित वाळल्या जातात. किंवा कापड नसेल तर माझ्यासारखं मी एक शॉल घेतली आहे त्याच्यावर शॉलवर टाकायचं आहे. तर मस्त असे वाळतात ते. कुठेही उन्हाखाली म्हणजे उन्हामध्ये तुम्हाला वाळवायची गरज पडत नाही. मस्त असे फॅन खालीच हे बनवून तयार होतात. तर इथे मी दुपारी 3:30-4 वाजता बनवायला घेतले होते आणि 5 वाजेपर्यंत सगळे अर्धा किलोचे पापड जे आहे तर ते बनवून तयार झाले होते. तर जास्त वेळ लागत नाही याला. दुपारच्या वेळेस मी बनवलं होतं आणि रात्रभर याला फॅन खाली मस्त ठेवून दिलं होतं. तर सकाळपर्यंत एकदम असे कडकडीत वाळले पण होते बघा ते. तर इथे माझी मुलगी पण उठली होती. तर दुपारची वेळ होती, तिची झोप झाली होती. मला वाटलं होऊन जाईन पापड पण नव्हते झाले. तर ती उठली होती पण ती बघत होती की कशी बनवती आहे पापड. खूप काळजीपूर्वक असे बघत होती ती. तर तिला पण खूप छान वाटत होतं. तिला पण लाटावंसं वाटत होतं. नंतर मी तिला पण दिलं होतं एक छोटीशी प्लेट आणि छोटंसं बेलन आहे तिचं तर ते दिलं होतं तिला लाटायला. तर ती त्याला खेळत बसली. तर तोपर्यंत माझे पण पापड होऊन गेले. तर सगळे पापड जे आहे तर ते बनवून तयार झालेत. इथे अर्धा किलोचे पापड बनवले आहेत मी. तर याच्यामध्ये 40 ते 50 पापड आरामशीर बनतात. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी थोडंसंच 15 ते 20 मिनटंच ऊन येतं माझ्या घरी. जास्त वेळ काही ऊन येत नाही. पण बघू शकता एकदम कडकडीत असे ते वाळलेत. म्हणजे रात्रभर फॅन खाली ठेवलं ना तर एकदम व्यवस्थित ते वाळून गेले होते. एकदम असे सकाळी थोडंसं त्याला 15 ते 20 मिनटं ऊन दाखवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी पॅक करून ठेवून दिलं त्याला. एकदम व्यवस्थित मस्त असे पापड बनवून तयार होतात. तर जसं मी सांगितलं की अर्धा किलोचे पिठाचे पापड बनवलेत. तर इथे 40 ते 50 मस्त असे पापड बनवून तयार झालेत.
तर तुम्ही याला वर्षभर, 1 वर्ष 2 वर्ष जर तुम्हाला टिकवायचे असतील तर थोडंसं एखाद्या 1.5 घंट्यासाठी तरी त्याला छान असं ऊन दाखवा, म्हणजे ते जास्त दिवस टिकतील. तर बघू शकता पापड जो आहे तर तो किती एकदम असा कडक वाळला आहे. इथे तर माझ्या घरी तर काही दिवसभर ऊन राहत नाही, पण सकाळच्या टायमाला येतं तर मी तेच तितकंच ऊन मी त्याला दाखवलेलं आहे. तर इथे मस्त असं तेल, भरपूर असं कढईमध्ये तेल टाकायचे आणि त्याच्यानंतर एकदम असं कडकडीत तेल तापू द्यायचे. तापल्याच्या नंतर त्याला पापडला त्याच्यामध्ये सोडायचे आणि मस्त असा पापड जो आहे तर तो फुलून तयार होतोय बघा. जर तुम्हाला अजून याला फुलवायचं असेल तर पापड खार 1 चम्मच टाका, पण ऑइली होण्याचे पापड जो आहे तर तो ऑइली होण्याचे जास्त चान्सेस असतात, पण अर्धा चम्मच ठीक आहे या पापडसाठी. तर जे पापड आहे ना तर ते मस्त असे बनवून तयार झालेत. लहान मुलांसाठी तर खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे. जसं आपण लहान बाळाला देतो ना 6 महिन्याच्या नंतर जे नाचणीचं पीठ असतं तर त्याच पिठापासून मी बनवलेले आहे. म्हणजे माझ्या मुलीसाठीच मी पीठ आणलं होतं अर्धा किलो. तर तिने तर आता ती 2 वर्षाची झाली आहे तर ती काही तर काही खात नाही. तर म्हटलं तिच्यासाठीच मस्त असे पापड बनवून ठेवावे. तर तिला पापड खूप आवडतात, त्याच्यासाठी मी छान असे पापड जे आहे तर ते बनवून तयार करून ठेवलेत. तर कुठेही हा पापड असा कडक किंवा वातड बनत नाही, एकदम असा खुसखुशीत असा हा पापड बनतो. तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण